दानाचा अजून एक प्रकार आहे, ते आहे तामस दान. आपण दानाचे दोन प्रकार पाहिले, सात्विक दान, राजस दान आणि तामस दान. तामस दान हे अतिशय निकृष्ट प्रकारचं दान असतं. समोरच्याला दान द्यायचं, पण त्याची अवहेलना करून, त्याचा तिटकारा करून, त्याचा अपमान करून, समोरच्याचा अपमान करून जे दान दिलेलं असतं ते तामस दान असतं. आणि असं परतफेडीची अपेक्षा तर आहे, पण तिटकारा करून. एखादा मनुष्य पैसे मागायला आला आहे, उसने पैसे द्यायचे किंवा व्याजाने द्यायचे, पण 4 शिव्या घालायचे आणि मग द्यायचे. तुला लाज नाही, उठतो माझ्या दारात येतो, सारखे पैसेच मागतो. त्याचा अपमान करायचा, व्याजानेच द्यायचे किंवा उसने द्यायचे, पण अपमान करून द्यायचे, हे तामसदान आहे. राजसदानातही व्याजाची अपेक्षा आहेच, पण त्यात अपमान केलेला नसतो. पण तो तामसदानात व्याज घेऊनही त्या व्यक्तीचा अपमान केलेला असतो, अपमानित करून दिलेलं दान ते तामसदान आहे. आणि अशा तामसदानानं माणसाला कवडीचे पुण्य लागत नाही. दानबारा लिहित आहेत, विपाये गुन्हाक्षर पडे की टाळीये कावळा सापडे, तरच तया पुण्य जोडे तामसासी. एक खंड्या नावाचा पक्षी असतो, ते झाडावर चोंच मारतो आणि त्याने सहज चोंच मारावी आणि सहज तिथं राम असा शब्द उमटावा. विपाये गुन्हाक्षर पडे, हे शक्य नाही. तो पक्षी त्याला काय चोंच मारत असतो, कशा वेडेवाकडे काही शब्द किंवा तिथं खोपही तयार करतो त्या खोडावर. पण योग असा यावा की त्या खंड्या पक्षाने त्या झाडावर चोंच मारावी आणि राम शब्द उमटावा. शक्य नाही. तुम्ही अशी टाळी वाजवत बसलात आणि तुमच्या टाळीत कावळा सापडावा, शक्य नाही. कावळा हा चतुर हुशार प्राणी, सावली पडू देत नाही, तो उडून जातो. पण ज्ञानोबा तेच म्हणतायत की खंड्या पक्षी झाडावर चोंची मारतोय आणि तिथं राम उमटावं, किंवा तुम्ही टाळी वाजवत बसा आणि तुमच्या टाळीत कावळा सापडावा. हे जसं अशक्य पराकोटीतील आहे, तसं तामस दानातूनही पुण्य मिळणं अशक्य पराकोटीतील आहे. तामस माणसाला कधीही त्याच्या दानानं पुण्य मिळत नाही. विपाये गुन्हाक्षर पडे की टाळीये कावळा सापडे, तरीच तया पुण्य जोडे तामसासी. बराच लिहितात की उभांडून या जग अनिले पदार्थ अनेक, मग घालू लागे मातंग गवादिशी. साऱ्या जगाची मुंडके मोडायची, लबाड्या करायच्या, भ्रष्टाचार करायच्या आणि इकडं पंक्ती उठवायच्या. विभांडून या जग अनिले पदार्थ अनेक, मग घालू लागे मातंग गवादिशी. भ्रष्टाचारानं पैसा आणायचा आणि पुरीच्या लग्नामध्ये मोठमोठ्या पंक्ती द्यायच्या. त्या माणसाला कवडीचंही पुण्य लागत नाही, उलट ते पाप असते. कारण लबाडीच्या पैशातून दिलेलं अन्नदान हे पापच असते, त्यांनी पुण्य लागत नाही, उलट ते पाप आहे. पैसा लबाडीचा आहे. मग तुम्ही भ्रष्टाचाराने पैसा आणला आहे आणि किती पंक्ती उठवा, त्याचं कवडीचं पुण्य लागत नाही. हे तामसदान आहे, हे तामसदान आहे. दान सात्विक असावं, राजस तामस नाही. आपण बोलून गेलो की व्याजावर डोळा ठेवायचा आणि मग समोरच्याला उसने पैसे द्यायचे. गाईच्या दुधावर डोळा ठेवायचा आणि मग तिला चारा घालायचा. हे तामसदान आहे, हे राजसदान आहे. म्हणून दान हे राजस तामस नसावं, दान हे सात्विक असावं. आणि सात्विक दान म्हणजे समोरच्या माणसाला आदरयुक्त त्याची पूजा करून, उदारांतकरणाने आणि परतफेडीची अपेक्षा न ठेवता दिलेलं दान हे सात्विक दान असते. आणि अशा सात्विक दानाला तुकोबाराय म्हणतात, उदार विचारे वेच करी. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. दाने सात्विक असावं, समोरच्याला आदरयुक्त द्यावं, उदारांतकरणाने द्यावं, त्याची पूजा करून द्यावं आणि दिलेलं दान पटकन विसरावं, ते परत घेऊ नये.
हे सात्विक दान आहे आणि याला तुकोबाराय म्हणतात की उदार विचारे वेच करी. हे दान जर उदास विचारानं वेच केलं, तुम्ही पैसा उदार अंतकरणाने खर्च केला, तुम्ही सात्विक दान केलं तर काय फायदा होतो. तुकोबारायचा हट्ट काय की उदास विचारे वेच करी. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. तुम्ही उत्तम व्यवहारानं धन मिळवा आणि उदार अंतकरणानं खर्च करा, दान करा, अर्थात सात्विक दान करा. परतफेडीची अपेक्षा न ठेवता दान करा, आदरयुक्त दान करा आणि भरपूर दान करा. का बरं? असं आदरयुक्त दान केलं, परतफेडीची अपेक्षा न ठेवता दान केलं तर काय फायदा होतो. तर दानाचा पहिला फायदा आहे, दानाने आमच्या संसारात बरकत येते. दानाने आमच्या संसारात बरकत येते. दानाने बरकत आणि नीतीने टिकाव असतो. नीतीशिवाय टिकाव नाही आणि दानाशिवाय बरकत नाही. दानाने आपल्या संसारात बरकत येते. गंगा आणि यमुना या दोन नद्याच्या मध्ये सरस्वती गुप्त रूपाने वाहते, ती दिसत नाही. तशी दानाची फलश्रुती ही गुप्त असते, ती दिसत नाही. आणि दानाची फलश्रुती असते बरकत. ती प्रत्यक्ष दिसत नाही म्हणून माणसाला दानाचं महत्त्व वाटत नाही, म्हणून मनुष्य दान करत नाही. पण दानाची फलश्रुती नक्की असते, ती गुप्त असते आणि ती बरकत असते. आणि म्हणून ज्ञानोबा लिहितात की नाथ महाराज लिहितात की जव जव दाता उल्हासे देतो तव तव पूर्वी जगन्नाथ. जव जव दाता उल्हासे देतो तव तव पूर्वी जगन्नाथ. तुम्ही जितकं उल्हासानं अधिक 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 दान कराल, तितकं जगन्नाथ परमात्मा तुम्हाला अधिक 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 तुमच्या संसारात बरकत देत असतो. तुम्ही दानात खर्च करतायत म्हणजे तुम्हाला वाटतं की व्यर्थ चाललंय, खर्च व्हायला आहे, संसाराचा तुकडा तुटून चालला आहे. नाही आहे. दानोबारायचे साक्ष देत आहेत. दानात खर्च करणे म्हणजे तुम्ही बँकेमध्ये डिपॉझिट फिक्स ठेवणे. तुम्ही दानात खर्च केला म्हणजे तुम्ही बँकेत पैसा टाकला, ते तुमचं फिक्स डिपॉझिट झालं, ती एफ डी झाली. दानोबाराय साक्ष देत आहेत. माऊली लिहित आहेत, एरवी दानशीळ पुरुखो वेचकपणाची संचको तैसा अव्यय रुखो व्यय गमे. एरवी दानशीळ पुरुखो वेचकपणाची संचको. तुम्ही दानात खर्च करतायत, ते खर्च नसून तो संचय असतो. का तर दानात खर्च केलं तर त्याच्या कितीतरी अधिक पटीने संसारात बरकत येते आणि ही बरकत हा संचय असतो. मग दानात खर्च केलेलं व्यर्थ जात नाही. दानात खर्च केलं की संसारात बरकत येतेच आणि बरकत ही संचय असतो. तुमची संपत्ती वाढते, तुमच्या घरात धन वाढतं, तुमची श्रीमंती वाढते. आणि मग नदीच्या काठी जसा एक झरा असतो, त्याला विहिरा कोणी झरा म्हणतं, कोणी हिरा म्हणतं. वाळूमध्ये तो झरा करतात, विहिरा करतात. त्या झऱ्यातून एक घागरवर पाणी काढलं, ते घागर पाणी भरूस तर त्याला पुन्हा त्या झऱ्याला 2 घागरी पाणी येतं. एक घागर काढतं 2 घागरी हजर असतात. झरा जितका उपसावा तितकं त्या झऱ्याला अधिक अधिक पाणी येतं. तसं दानात जितकं अधिक अधिक खर्च करावं तितकी तितकी अधिक बरकत संसारात येते. हा दानाचा पहिला फायदा आहे. आणि याला तुकोबाराय म्हणतात की उदास विचारे वेच करी. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. तुम्ही उदार अंतकरणानं उत्तम व्यवहारानं धन जोडा आणि उदार अंतकरणानं ते धन दानात खर्च करा. दानात खर्च केलं तर ते खर्च नसते, व्यर्थ जात नाही, वाया जात नाही. जेवढं दिले त्याच्या हजारो पटीने तुमच्या संसारात बरकत येते, तुम्ही श्रीमंत होता. कारण ते ऋण देवावर होतं. तुम्ही समोरच्याला दिलं म्हणजे दरिद्री नारायणाला दिलं. एखादा भिकारी दारात आला, त्या भिकाऱ्याला दिलं म्हणजे त्या भिकाऱ्याला नाही, त्याच्या हृदयात लपलेल्या दरिद्री नारायणाला दिलं. तो उपकार, दानाचा उपकार नारायणावर होतो. आणि नारायणाला तुमच्या संसारात कुठंतरी तो उपकार फेडावा लागतो. नारायण तुम्हाला बरकत देतो आणि तुम्हाला श्रीमंती लाभते. आणि म्हणून दानाने बरकत असते, नीतीने टिकाव असतो. म्हणून जास्तीत जास्त दान करा, जास्तीत जास्त दान करा. म्हणून दानाने पहिला फायदा दानाचा, दानाने तुमच्या संसारात बरकत येते. दुसरी गोष्ट, दानाने तुम्हाला पुण्य लागतं. दानाने तुम्हाला, दान म्हणजे उदार विचारे वेच करी. मी दान जे बोलते ते उदास विचारे वेच करी म्हणजे दान. या उदास विचारे वेच केल्यानं अर्थात दानाने
तुमच्या संसारात बरकत आली, या दानानं तुम्हाला पुण्य लागलं. तिसरी गोष्ट, दानाने समाजात साम्य अवस्था येते. समाजात जी विषमता आहे, कोणी गरीब आहे कोणी श्रीमंत आहे, तर दानाने समाजातली विषमता कमी होते, समाजात साम्य अवस्था येते. गरीब माणसाला तुम्ही भरभरून दान केलं तर तोही श्रीमंत होतो, नीटनाटका जगू शकतो. दानाने समाजात साम्य अवस्था येते. शिवाय दान हे मोक्ष निदानाचं अंजन आहे. दानबारा बोलतायत, ते हे जाण ज्ञान जे मोक्ष निदानाचे अंजन. दान तुमच्या मोक्षाचा मार्ग खुला करतं, एक ना एक दिवस तुम्हाला मोक्ष मिळवून देतं. बघा हे फायदे दानाचे. दानाने संसारात बरकत आली, दानाने समाजात साम्यावस्था आली, दानाने तुमच्या जीवनात पुण्य आलं, दानाने तुमच्या मोक्षाचा मार्ग खुला केला. आणि दानाने सगळ्यात मोठा जो फायदा होतो, तर तो सगळ्यात मोठा फायदा की माणसाला वरच्या उत्तम उत्तम अशा गती लाभतात, योनी प्राप्त होतात. हे तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतायत. आणि महाराज लिहित आहेत की उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. तुम्ही जितकं जितकं अधिक दान कराल, आपण फायदे बोललो. पहिला फायदा, जितकं दान कराल उदार अंतकरणाने, सात्विक दान कराल, तुम्हाला पुण्य लाभेल, समाजात साम्यावस्था येईल, तुमचा मोक्षाचा मार्ग खुला होईल, संसारात बरकत येईल. आणि सगळ्यात मोठा फायदा, तुम्हाला उत्तम गती लाभेल, तुम्हाला उत्तम गती लाभेल. आणि हेच तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. आणि महाराज लिहितात की उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. तुम्हाला स्वर्ग लाभेल. स्वर्गाच्या वर जनोलोक, तपोलोक, महिरलोक, ब्रह्मलोक, कैलास, वैकुंठ अशा वरच्या उत्तम उत्तम योनी लाभतील. आणि त्या उत्तम योनी तुम्ही भोगाल, उत्तम भोगील जीवखानी. सात्विक दान केल्यानं तुम्हाला उत्तम गती लाभेल आणि उत्तम अशा योनी भोगाल. अर्थात तुम्ही सात्विक दानामुळं, उदार अंतकरणानं वेच केल्यामुळं स्वर्गाला जाल, जनोलोक, तपोलोक, महिरलोक, ब्रह्मलोकाला जाल, कैलासाला जाल, वैकुंठाला जाल. आणि म्हणून दान करा. आणि याला तुकोबाराय म्हणतात उदार विचारे वेच करी. उदास विचारे वेच करी. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उत्तम व्यवहारानं धन मिळवा का उत्तम व्यवहाराने मिळवलेल्या धनाला टिकाव असतो. लबाडीच्या धनाला टिकाव नसतो, भ्रष्टाचाराच्या धनाला टिकाव नसतो. उत्तम मार्गानं धन मिळवलं, उत्तम व्यवसायाने धन मिळवलं तर त्याला टिकाव असतो. आणि ज्या घरात धनाचा टिकाव आहे त्या घरामध्ये दानशूर वृत्ती असते. आणि हे दान सात्विक असावं, उदार अंतकरणानं द्यावं, ज्याला दिले त्याला आदरयुक्त द्यावं आणि विसरून जावं, ते परत घेऊ नये. फायदा काय? तर उत्तमची गती तो एक लाभेल, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. हां, सात्विक दान दिलं, उदास अंतकरणानं वेच केलं तर तुम्हाला उत्तम उत्तम अशावरच्या योनी लाभतील. आपण बोलून गेलो की स्वर्गलोक, जनोलोक, तपोलोक, महिरलोक, ब्रह्मलोक, कैलास, वैकुंठ अशा ठिकाणी तुम्ही जाल आणि अशा उत्तम उत्तम जीवखानी भोगाल. म्हणून दान करा. आता पहिल्या चरणात तुकोबाराय बोललेत की उत्तम मार्गानं धन मिळवा, उत्तम व्यवहारानं धन मिळवा आणि उदार अंतकरणानं खर्च करा, अर्थात सात्विक दान करा. फायदा काय? तर तुम्हाला उत्तम उत्तम अशावरच्या गती मिळतील आणि त्या उत्तम जीवखानी तुम्ही भोगाल. तर या दानाला पुष्टी देण्यासाठी, दानानं तुम्हाला तर उत्तम गती मिळतीलच सात्विक दानानं, पण त्याला अजून टेकन देण्यासाठी तुकोबारायांनी अभंगाच्या 3ऱ्या, 4थ्या आणि 5व्या चरणात काही सपोर्टिव्ह गोष्टी सांगितल्यात. पहिल्या चरणात तर खणकावून सांगितले की उत्तम व्यवहारानं धन मिळवा आणि उदार अंतकरणानं खर्च करा, अर्थात सात्विक दान करा. फायदा काय? तुम्हाला वरच्या उत्तम योनी मिळतील. पण तुम्ही जर
परोपकार केला, कोणाची निंदा केली नाही, परिस्थितीपासून दूर राहिले, प्राणीमात्राची दया केली, गायी आणि इतर पशूचं पालन केलं, वनामध्ये तहानलेलं पाणी पाजलं, तुम्ही शांत राहिले, कोणाचं वाईट नाही केलं, तर या सर्व गोष्टींनी अजून उत्तम योनीला जाण्याला तुम्हाला मदत होईल आणि तुमच्या वडिलाची कीर्तीही वाढेल, तुमच्या वडिलाचं नावही निघेल. म्हणून तुम्ही सात्विक दान केले, उत्तम व्यवहारानं धन मिळवले, सात्विक दान केले, उदार अंतकरणानं दान केले, तुम्ही वरच्या उत्तम योनीला जाल, पण त्याला टेकन म्हणून, सपोर्ट म्हणून, वरच्या योनीला जाण्यासाठी या दानाला सपोर्ट म्हणून तुम्ही काय करा. तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात आणि महाराज लिहितात, परोपकारी नेने परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया. परोपकारी नेने परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया. तुम्ही सातत्यानं परोपकार करा. परोपकार हा कुठल्याही रूपात असतो. दानाच्या रूपात तर आपण पाहिलाच, दानाच्या रूपात तर पाहिला, आर्थिक मदत हा परोपकार. तुम्ही कोणाला ज्ञान द्या, कुणाला चांगला मार्ग दाखवा, हा परोपकारच आहे. विद्यादान करा, कुणी इंद्रिय दान करा, कुणी रक्तदान करा, हे सगळे परोपकार आहेत. कुणाला अन्न द्या, पाणी द्या, वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला परोपकार करता येतो. धनाच्या माध्यमातून तुम्ही सात्विक दान केले ते तर झालंच, पण त्याशिवाय नाना प्रकारे इतराला मदत करणं ही छोटं मोठं दान आहे किंवा याला परोपकारही म्हणतात. तर विविध मार्गातून तुम्ही परोपकार करा. जसं मी बोललो की रक्तदान करा, इंद्रिय दान करा, विद्यादान करा, समोरच्याला चांगला मार्ग दाखवा, हा परोपकार करा. त्यांनी काय होईल, त्या दानाला टेकन बसेल, दानाला मदत होईल. कशा करता की तुम्हाला उत्तम गतीला घेऊन जाण्यासाठी. हे बाकीचे खालचे फॅक्टर सपोर्टिव्ह आहेत. दान हा मुख्य फॅक्टर आहे. दानानं तुम्हाला उत्तम गती तर मिळेलच, पण त्याला अजून सपोर्ट मिळावा त्या दानाला आणि तुम्हाला उत्तम गतीला दानाने घेऊन जावा, यासाठी तुम्ही सातत्याने परोपकार करा. हे तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. तुम्ही परोपकार करा विविध मार्गानं आणि कुणाचीही निंदा करू नका. कारण निंदा हे एक असं विष आहे की तुम्ही ज्याची निंदा कराल त्याचं खरडून पाप तुमच्याकडे येतं. तुम्ही पापाचे भागीदार बनता आणि तुमच्या पदरी पाप आलं की तुम्हाला उत्तम योनीला जाता येत नाही. तुम्ही उत्तम योनीला तेव्हाच जाऊ शकता की जेव्हा तुमच्या पदरी गडगंज पुण्य आहे. पापी मनुष्य नरकाला जातो, पुण्यवान मनुष्य वरच्या उत्तम योनीला जातो. स्वर्ग, जनलोक, तपोलोक, महिरलोक, सत्यलोक, कैलास, वैकुंठ अशा उत्तम योनीला पुण्यवान मनुष्य जातो. मग तो पापी मनुष्य नरकाला जातो आणि जो दुसऱ्याची सातत्याने निंदा करतो तो नरकाला जातो, त्याला वरच्या उत्तम योनी लाभत नाहीत. आणि म्हणून तुकोबारांनी बंधन घातले कटाक्षानं 3ऱ्या चरणात की परोपकार करा आणि जोडीला कोणाचीही निंदा करू नका. कारण ज्याची निंदा कराल त्याचं खरडून पाप तुमच्याकडे येतं आणि पापी मनुष्य ऊर्ध्व योनीला जात नाही, अधोगतीला जातो, वरच्या योनीला जात नाही, नरकाला जातो. का येती निंदकापाशी अशेष ही पापे. ज्याची निंदा केली त्याचं खरडून पाप तुमच्याकडे येतं. ज्याची निंदा केली त्याचं खरडून पाप तुमच्याकडे येतं. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात का येती निंदकापाशी अशेष ही पापे. आशा जैशी दुःखाते व्याली निंदा दुरिते, हे असो दैन्याते दुर्भगत्व जैसे. ज्ञानोबाच बोलतात. आशा म्हणलं की ती दुःखाला जन्म देणार, निंदा म्हणलं की पापालाच जन्म देणार. व्याली निंदा दुरिते, कुत्री विते, डुकरीन विते, जी एकापेक्षा अनेक पिल्ले देते ती विते. गाय विते, एकच पिल्लू देते, एकच वासरू देते. पण कुत्री विते 5-6 पिल्ले देते, डुकरीन विते 5-6 पिल्ले देते. हो, तसं निंदाही विते. व्याली निंदा दुरिते. गायीने एकच पिल्लू दिलं, कुत्रीने 5-6 दिले, डुकरीने 5-6 दिले, तशी निंदा ही 5-6 पिल्ले देते. अर्थात निंदा ही टोपल्यानं, डोंगरानं तुम्हाला पाप देते. निंदा ही पापाला विते. कुत्री विते, डुकरी विते, तसं निंदा ही विते तुमच्या जीवनामध्ये डोंगरानं
पाप येतं जर तुम्ही दुसऱ्याची निंदा केली तर. आणि म्हणून आपल्या मुखानं दुसऱ्याची निंदा करण्याचं टाळा, तुम्ही पापाचे भागीदार बनतात. काही लोकांचा स्वभावच असा आहे की दिवसभर तोंडानं एकदाही देवाचं नाव घेत नाही. तुकोबाराय बोलले, वाचे न विचारी गोविंदा, वाचे न उच्चारी गोविंदा, सदा करी परनिंदा. दिवसभरात एकदाही तोंडानं देवाचं नाव घेत नाही, सारखी लोकांची निंदा करत असतो. याच्यापाशी बस, त्याच्यापाशी बस, त्याच्यापाशी बस, बन्या फिरत असतो. तोंडाने एकदाही देवाचं नाव घेत नाही. आणि जिथं जाईल तिथं कुणाची नाही कुणाची निंदाच करत असतो. वाचे न उच्चारी गोविंदा, सदा करी परनिंदा. असा मनुष्य नरकाचा गिरायक असतो. मग तुम्ही उदार अंतकरणानं दान करतायत पण लोकांची निंदा करतायत, ते दान तुमचं व्यर्थ जाईल. कारण दान व्यर्थ जाणार नाही, पण निंदा केल्यामुळे तुमच्या पदरी पाप आलंय. हे पाप तुम्हाला उत्तम गतीला जाऊ देणार नाही. आणि म्हणून उदार अंतकरणानं दान केलंय, उदास विचारे वेच केले, ते दान तुम्हाला उत्तम गतीला घेऊन चाललंय. तर उत्तम गतीला या दानानं न्यावं, त्यासाठी तुम्ही अनिंदक बना. कुणाची निंदा करू नका, तुमच्या पदरी पाप येणार नाही. म्हणून सातत्यानं परोपकार करा आणि परनिंदा टाळा. आणि तिसरी गोष्ट सांगितली की परस्त्रियांना बहिणी माया समजा. परस्त्रियांना बहिणी माया समजा. पराव्या नारी आम्हा रखमाई समान, वमना होनी धन नीचमानी. परस्त्री आम्हाला ही साक्षात रुक्मिणी माता आहे. पराया नारी आम्हा रखमाई समान. तुकोबाराय बोलतात, परस्त्री ही आमची रुक्मिणी माता आहे. परस्त्रीकडे कधीही वाईट नजरेने पाहू नका. तुकोबाराय बोलले की परद्रव्य परणारीचा अभिलाष, इथून या रास सर्व भाग्या. दुसऱ्याचं धन आणि दुसऱ्याची बाई याचा सातत्याने विटाळ धरा. परद्रव्य परणारी यांचा धरी विटाळ. तुम्ही मढ्याचा विटाळ धरायचा धरा नका धरू, विटाळशीचा विटाळ धरायचा नका धरू, बाळातनीचा विटाळ धरायचा धरा नका धरू, तुमची मर्जी. पण तुकोबाराय बोलले हे विटाळ धरायचे धरा नका धरू. पण तुकोबाराय बोलतात एका गोष्टीचा विटाळ जरूर धरा. कोणत्या? परद्रव्य परणारी यांचा धरी विटाळ. तुम्ही इतर गोष्टीचे विटाळ धरायचे धरा, नाही धरायचे नका धरू, पण एका गोष्टीचा विटाळ जरूर धरा, आणि तो विटाळ आहे दुसऱ्याचं धन आणि दुसऱ्याची बाई. परद्रव्य परणारी यांचा धरी विटाळ. दुसऱ्याचं धन आणि दुसऱ्याची बाई यापासून सातत्यानं दूर राहा. परद्रव्य परणारीचा विटाळ जर धरला, अर्थात परस्त्री आणि दुसऱ्याचं धन यापासून दूर राहिलं, तर फायदा काय होतो? देव भाग्य घरा येती संपत्ती त्या सकळा, तुका म्हणे ते शरीर घर भांडार देवाचे. परद्रव्य परणारी यांचा धरी विटाळ. फायदा काय? देव भाग्य घरा येती संपत्ती त्या सकळा, तुका म्हणे ते शरीर घर भांडार देवाचे. परद्रव्य परणारीचा विटाळ जर धरला तर देव भाग्य संपत्ती घेऊन तुमच्या घरात येतो आणि मग तुमच्या घरातून तुमच्या हृदयात प्रवेश करतो, तुम्हाला मुक्ती देतो, तुम्हाला संत बनवतो. इतका मोठा फायदा आहे कशाचा? परद्रव्य परणारीचा विटाळ धरल्याचा. पण परद्रव्य परणारीचा विटाळ जर धरला नाही, परद्रव्य परणारीचा अभिलाष केला, तर तुमच्या भाग्याचा ऱ्हास होतो, नशीब तुमच्या रुजतं आणि तुम्ही एक ना एक दिवस भिकायला लागता. तुकोबाराय बोलले की परद्रव्य परणारीचा अभिलाष, इथून ऱ्हास सर्व भाग्य. भाग्याचा ऱ्हास होतो, नशीब रुजतं. परद्रव्य परणारीचा अभिलाष हा एक अधर्म आहे आणि अधर्मानं भाग्याचा ऱ्हास होतो. तुम्ही गतजन्मातले गडगंज पुण्यवान आहात, त्या पुण्याच्या बळावर या जन्मात तुम्हाला श्रीमंती लाभली. गतजन्मातले पुण्यवान आहात, भाग्य घेऊन आलात, या पुण्यानं या भाग्यानं या जन्मात श्रीमंती लाभली आहे. पण या श्रीमंतीला, या भाग्याला या जन्मातली नीती आणि धर्माची संगती द्या, ते भाग्य बळावेल टिकवेल, ते भाग्य बळावेल टिकेल. परंतु याच श्रीमंतीला, या भाग्याला जर अधर्माची संगती दिली तर नशीब तुमच्या रुसल आणि तुमच्या नशिबाला उतरती कळा लागेल. तुम्ही गेल्या जन्मातले पुण्यवान आहात, भाग्य घेऊन आलात, भाग्याच्या जेव्हा तुम्हाला श्रीमंती लाभली,
पण या श्रीमंतीला या जन्मातल्या नीतीची संगती द्या, भाग्य बळावेल टिकेल. पण या श्रीमंतीला अनितीची अधर्माची संगती दिली, ती भाग्य नशीब तुमच्या रुसेल आणि तुमच्या नशिबाला उतरती कळा लागेल. आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत की अदृष्ट झाली अवदासू, पालटे श्रीमंताचा विलासू, पुनवे पाठी शीतांशू पालटे जैसा. पुनवेकडून अमावश्याकडे जाणारा चंद्र जसा कलेकलेने नाहीसा होतो आणि अमावश्याला संपतो, तसं तुम्ही जर तुमच्या श्रीमंतीला तुमच्या नशिबाला अधर्माची संगती दिली, अनितीची संगती दिली, ते नशीब तुमच्यावर रुजतं आणि तुमची संपत्ती हळूहळू नाहीशी होत 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 तुम्ही भिकायला लागता. ज्ञानोबा साक्ष देत आहेत, ऐका ज्ञानोबाची. अदृष्ट झाली अवदासू, पालटे श्रीमंताचा विलासू, पुनवे पाठी शीतांशू पालटे जैसा. पुनवेकडून अमावश्याकडे जाणारा चंद्र जसा कलेकलेने नाहीसा होतो आणि अमावश्याला संपतो, तसं नशीब तुमच्यावर रुसलं तर नशीब कलेकलेने नाहीसं होतं आणि कायमचं संपतं तुम्हाला भिकायला लावतं. मग नशीब का रुसतं? तर तुम्ही या जन्मात अधर्माने वागताय, अनितीने वागताय. गेल्या जन्मातले श्रीमंत आहात, गेल्या जन्मातले पुण्यवान आहात, भाग्य घेऊन आलाय, या भाग्याने तुम्हाला श्रीमंती लाभली आहे. पण या श्रीमंतीला या जन्मातल्या नीतीची जोड द्या, धर्माची जोड द्या. पण या श्रीमंतीला या जन्मातल्या अनितीची आणि अधर्माची जर संगती दिली तर नशीब तुमच्यावर रुजतं, या नशिबाला उतरती कळा लागते आणि तुम्ही भिकायला लागता. अदृष्ट झाली अवदासू, पालटे श्रीमंताचा विलासू, पुनवे पाठी शीतांशू पालटे जैसा. आणि म्हणून अधर्मानं वागू नका, अनितीने वागू नका, दुसऱ्याच्या धनापासून दूर राहा, लबाडीने धन घरात आणू नका. आणि म्हणून तुकोबाराचा इशारा आहे की जोडून या धन उत्तम व्यवहार आहे, उत्तम व्यवहारानं धन घरात आणा. लबाडीने धन घरात आणलं तर मी मागं बोललो ते 5 शत्रुमार पण नाश होईल. आणि लबाडीने धन घरात आणलं तर नशीब तुमच्यावर रुजतं आणि तुमच्या नशिबाला उतरती कळा लागते आणि धन निघून जातं. अदृष्ट झाली अवदासू, पालटे श्रीमंताचा विलासू, पुनवे पाठी शीतांशू पालटे जैसा. म्हणून दुसऱ्याचं धन आणि दुसऱ्याची बाई यापासून दूर राहा. परद्रव्य परिणामाचा अभिलाष केला तर भाग्याचा ऱ्हास होतो आणि तुम्ही एक ना एक दिवस भिकायला लागता. तुकोबाराय बोलले, निमिष दिवस मास वर्ष लागती 3, बांधिले पतन गाठोडीस. तुम्ही जर दुसऱ्याचं धन लबाडीने घरात आणलं आणि परस्त्री भोगली तर तुकोबाराय म्हणतात एका क्षणात, एका मिनिटात, एका दिवसात, एका वर्षात, जशा 3 वर्षात तुमचा नायनाट होईल, तुम्ही भिकायला लागाल. निमिष दिवस मास वर्ष लागती 3, बांधिले पतन गाठोडीस. परद्रव्य परणारीचा अभिलाष करणाऱ्याचं कधी ना कधी वाटोळ होतंच, त्याचं पतन गाठोड्यात बांधलंय. महाराज शेवटी म्हणाले कालावधी कमी अधिक लागेल, 3 वर्ष कालावधी मी दिला म्हणले त्याचं वाटोळ व्हायला. एखाद्या वेळेस 5 वर्ष लागेल, 10 वर्ष लागेल, पण त्याचं वाटोळ नक्की होईल. तुका म्हणे थडता थवड, काळ लागे नाड परी खरा. कालावधी कमी जास्त होईल म्हणले, पण त्याचं वाटोळ नक्की होईल. कुणाचं? परद्रव्य परणारीचा अभिलाष करणाऱ्याचं. आणि म्हणून परद्रव्य परणारीचा अभिलाष करू नका, नशीब रुसेल, नशिबाला उतरती कळा लागेल आणि तुम्हाला उत्तम गतीला जाता येणार नाही. आणि म्हणून दुसऱ्याचं धन आणि दुसऱ्याची बाई यापासून दूर राहा. एकूण 5 महापाप आहेत: ब्रह्महत्या, सुरापान, स्थेय, गुरवांगनागमन. कुणाचा खून करणं महापाप आहे, दारू पिणं महापाप आहे, सोन्याची चोरी करणं महापाप आहे, गुरुची पत्नी भोगणं महापाप आहे, आणि या 4ही गोष्टीला मदत करणं हे 5वं महापाप आहे. तुम लढो हम कपडे सांभाळते, ही महापाप आहेत. कुणाचा खून करणं, ब्रह्महत्या, कुणाचा खून करणं महापाप आहे. कुणाला चापट मारणं, हापडतापट करणं हे पाप आहे. पण कुणाचा खूनच करणं महापाप आहे. सुरापान, दारू पिणं महापाप आहे. मटण खाणं पाप आहे, पण दारू पिणं महापाप आहे. देवाने मटणाला पापात ठेवले, पण दारूला महापापात नेले. सुरापान, दारू पिणं महापाप आहे. ब्रह्महत्या, सुरापान, स्थेय, सोन्याची चोरी महापाप आहे. पैसा चोरला पाप आहे, पण सोनं चोरलं महापाप आहे. ब्रह्महत्या, सुरापान, स्थेय, गुरवांगनागमन, गुरुची पत्नी भोगली महापाप आहे. परस्त्री भोगली पाप आहे,
गुरुची पत्नी भोगली महापाप आहे. आणि म्हणून कोणाचा खून करणं, दारू पिणं, सोन्याची चोरी करणं, गुरुची पत्नी भोगणं, ही 4 महापापांनी या 4ही गोष्टीला मदत करणं हे 5वं महापाप. तात्पर्य मला सांगायचं की परस्त्री भोगणं पाप आहे. परदाराधिक पडे विरुद्ध ऐसे नावडे, शिळीची नि तोंडे सैंगचरी. ज्ञानोबा आहे. परदाराधिक पडे विरुद्ध ऐसे नावडे. शिळी जसं कोणत्याही झाडाचा पाला खाते. बाकीचे प्राणी बघा ते ठराविक गवत खातात किंवा ठराविक झाडाचा पाला खातात. शिळीचं तसं नाही. शिळी कोणत्याही झाडाचा पाला खाते. परदाराधिक पडे विरुद्ध ऐसे नावडे, परी शिळीची नि तोंडे सैंगचरी. शिळी जसं कोणत्याही झाडाचा पाला खाते तसं काही काही लोकांना कोणाचीही बाई चालते. थोडं खाली जाऊन बोलतो. ज्ञानोबाराचे शब्द आहेत, माझे नाही. शिळीची नि तोंडे सैंगचरी ज्ञानोबा बोलत आहेत. परदाराधिक पडे विरुद्ध ऐसे नावडे, परी शिळीची नि तोंडे सैंगचरी. शिळी जसा कोणत्याही झाडाचा पाला खाते तशी याला कोणाचीही बाई चालते. महापापात बुडतो, नरकाला जातो. परस्त्री भोगणं पाप आहे. परस्त्री भोगायचं टाळा. हां. आणि म्हणून परस्त्री भोगणं हे पाप आहे. दुसऱ्याचा पैसा लबाडीने लुटणं पाप आहे. म्हणून परद्रव्य पडणारी यांचा विटाळ धरा. परद्रव्य पडणारीपासून दूर राहा. परद्रव्य पडणारीचा अभिलाष कराल तर नसीब रुसेल, भाग्याचा रास होईल, भिकायला लागाल, वरच्या येवनी टळतील. वरच्या उत्तम गतीला जाण्याचं टळेल, जाता येणार नाही. कारण परद्रव्य पडणारीचा अभिलाष हे पाप आहे, अधर्म आहे आणि दानाला सपोर्टिव्ह होणार नाही. तुम्हाला उत्तम गतीला जाता येणार नाही. पण परद्रव्य पडणारीचा विटाळ धरला तर हा धर्म हे पुण्य आहे, दानाला सपोर्ट मिळेल. आणि हा परद्रव्य पडणारीचा विटाळ धरला तर हीच गोष्ट मला उत्तम गतीला घेऊन जाईल. म्हणून सदैव परस्त्रीपासून दूर राहा. परस्त्रीला रुक्मिणी माता समजा. पराव्या नारी आम्हा रखमाई समान, वमनाहुनी धन नीचमानी. दुसऱ्याचं धन उलटीसारखं तुच्छ समजा आणि परस्त्रीला साक्षात रुक्मिणी माता समजा. फायदा काय? उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. त्यावरच्या दानाला ही गोष्ट सपोर्टिव्ह होईल. म्हणून सातत्यानं परोपकार करा, कुणाची निंदा करू नका आणि परस्त्रीला आपली आई समजा, आपली बहीण समजा. परस्त्रीपासून सातत्यानं दूर राहा. आणखीन 2-3 सपोर्टिव्ह गोष्टी सांगतायत तुकोबार आहेत. त्या अभंगाच्या 4थ्या चरणात म्हणतायत की भूतदया गायी पशुचे पालन, तानेल्या जीवन वना माझी. तुम्ही भूतदया करा, अर्थात प्राणी मात्राची दया करा. भूतदयेची व्याख्या तुकोबाराय सांगतात की दया तिचे नाव भूताचे पालन, आणिक निर्दळन कंटकाचे. भूतदया करा, ही दानाला सपोर्टिव्ह राहील आणि तुम्ही उत्तम गतीला जाल. तर भूतदया काय? दया तिचे नाव भूताचे पालन, आणिक निर्दळन कंटकाचे. दुष्टाला ठोकून काढा म्हणले. हो, इथं फक्त जे भूताचं पालन करा एवढ्याला दया म्हणत नाहीत महाराज. दयेची व्याख्या सांगताना तुकोबारा लिहित आहेत की दया तिचे नाव भूताचे पालन. प्राणी मात्राला मदत करा, त्यांचं पालन पोषण करा. जे नडलेले आहेत त्यांच्यावर उपकार करा. जे दुःखी आहेत त्यांच्याबद्दल कळकळ असू द्या. ही सगळी दयाच आहे. पण जे माजुरीत त्यांना ठोकूनही काढा म्हणले. या दोन्ही गोष्टीला दया म्हणतात. माजुरीला सोडू नका. ऐका तुकोबारा चरण. हां, दया तिचे नाव भूताचे पालन, आणिक निर्दळन कंटकाचे. हो, दुष्टाला ठोकून काढा म्हणले. जे सज्जन आहेत त्यांना मदत करा, ही दया आहे. आता दया त्याशी पूर्ण चंद्रिके जैसी, निवविता न कडसी साने थोर. दया ही फार महान असते. ज्ञानोबा बोलले की निम्न भरले विने पाणी जैसे डळोची नेणे, निम्न भरले विने पाणी जैसे डळोची नेणे, तसे श्रांता तोषोनी जाणे सामोरिया. रस्त्यानं पाणी वाहत आहे आणि वाहताना त्या पाण्याच्या मार्गात जर एखादा खड्डा आला तर पाणी हिरो होंडासारखं त्या खड्ड्यानं उडी मारून पुढे जातं का?
उडी मारून जातं का पाणी? नाही, पाणी आधी खड्ड्यात उतरतं, खड्डा भरतं मग पुढे वाहू लागतं. पाणी वाट्याने किंवा मार्गानं वाहत असताना त्याच्या मार्गात जर एखादा खड्डा आला तर पाणी प्रथमतः खड्ड्यात उतरतं, खड्डा भरतं मग पुढे वाहू लागतं. हा पाण्याचा स्वभाव. मार्गात आलेला खड्डा भरल्याशिवाय पाणी पुढे जात नाही. तसं मार्गात आलेला दीन दुबळा रंजलेला गांजलेला त्याची अडचण दूर केल्याशिवाय पारमार्थिक माणसाला किंवा संताला पुढं जाणं माहीत नसतं. निम्न भरली विने पाणी जसे डळोची नेणे तसे श्रांता तोषवणी जाणे सामोरिया. मार्गात आलेला खड्डा भरल्याशिवाय पाण्याला पुढं जाणं माहीत नाही. तसं मार्गात आलेला रंजलेला गांजलेला दीन दुबळा त्याची अडचण दूर केल्याशिवाय पुढं जाणं संताला माहीत नसतं. असा मनुष्य महात्मा असतो. दयाही फार महान आहे. ही दया हरिनामाच्या पोटी जन्म घेते. तुकोबारायचे साक्ष देत आहेत. भक्तीचे ते वर्म जयाचे हाती तया घरी शांती क्षमा दया. भक्तीचे ते वर्म जयाचे हाती तया घरी शांती क्षमा दया. ज्याच्या हातात भक्तीचं वर्म आहे अर्थात ज्याच्या तोंडात देवाचं नाव आहे फक्त त्याच्या जीवनात दया आहे. मग तोंडात हरिनाम असेल तर हृदयात दया वास करतेच. दयेला स्वतंत्र जन्म नाही. नाथ महाराज बी बोलले की दयेसी स्वतंत्र जन्म नाही, जे तो उपजे तो साधू पाही. दया ही हरिनामाच्या आश्रयाने जगते. दयेला स्वतंत्र जन्म नसतो. दया ही नामधारकाच्या संताच्या आश्रयाने जगते. दया हरिनामाच्या पोटी जन्म घेते. दयेसी स्वतंत्र जन्म नाही, जे तो उपजे तो साधू पाही. तात्पर्य हरिनामाच्या पोटी दया जन्म घेते. आणि म्हणून तुम्ही नामधारक बना. तुमच्या हृदयामध्ये दया जागी होईल. आणि दया जागी झाली की तुम्ही प्राणीमात्रावर परोपकार कराल, त्यांना मदत कराल, तुम्ही त्यांना भरभरून दान कराल. आणि या परोपकारामुळं या दानामुळं अजून तुम्हाला ऊर्ध्वगतीला उत्तम योनीला जाण्यासाठी मदत होईल. आणि म्हणून प्राणीमात्रावर दया करा. पण जो नामधारक नाही आहे, जो नामाला विन्मुख आहे, नामाशी विन्मुख तो नर पापी आहे. ज्यांनी नामाकडे पाठ फिरवली आहे त्याच्या हृदयात दया नसते, तो निर्दय असतो. मग तुमच्या मुखात जर नाम नसेल तर निश्चितच तुम्ही निर्दय असाल. आणि जीवनात दया नसेल तर तुम्हाला ऊर्ध्वगती उत्तम योनी लाभणार नाहीत. मग तुम्हाला उत्तम योनी हवी आहे ना, मग तुकोबराय सांगतायत तुझ्या हृदयात दया असावीच. तुझ्या हृदयात दया असावीच. भूत दया गायी पशुचे पालन. तुझ्या हृदयात दया असावी. आणि दया तेव्हाच तुझ्या हृदयातील जेव्हा तो नामधारक असेल. भक्तीचे ते वर्म जयाचे हाती तया घरी शांती क्षमा दया. ज्याच्या मुखात नाम फक्त त्याच्याच हृदयात दया. ज्याच्या जीवनात दया, त्याच्या जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य असतात, सदाचार असतात, सद्गुण असतात. तो चांगला वागतो. आणि हे सदाचार सद्गुण त्याला ऊर्ध्वगतीला नेण्यासाठी, चांगल्या योनीला नेण्यासाठी मदत करतायत. आणि म्हणून तुम्ही मुखामध्ये नामधारण करा, तुमच्या जीवनात दया येईल. तुम्ही प्राणीमात्राची दया करा, सगळ्या प्राणीमात्राची भूतदया. दयाचा स्पष्ट अर्थ होतो की जे दुःखी आहेत, पीडित आहेत त्यांच्याबद्दल कळकळ असणं. जे अडचणीत आहेत त्यांच्या मदतीला धावून जाणं ही दया असते. जे पीडित आहेत त्यांच्याबद्दल कळकळ असणं. दयाचे व्यापक अर्थ होतात. परोपकारी वृत्ती असणं, दानशूर वृत्ती असणं ही सुद्धा दया असे. जे पीडित आहे, जे दुःखी त्यांच्या मदतीला धावून जाणं, त्यांच्याबद्दल कळकळ असणं ही सुद्धा दया असे. परोपकारी वृत्ती राहू द्या, दानशूर वृत्ती राहू द्या. इतरावर प्रेम करा, इतरासाठी जगायला शिका, ही सगळी दया आहे. इतराच्या कामी या, ही सगळी दया आहे. ही दया जर जीवनात असेल तर वरच्या दानाला पुष्टी मिळेल, सपोर्ट मिळेल. तुम्ही वरच्या उत्तम योनीला जाल. म्हणून तुमच्या जीवनात भूतदया असावी. तुम्ही गायी आणि पशुचं पालन करा. गायी आणि पशुचं पालन करा. आजकाल गायी पाळायच्या बंदच झाल्या हो. गायीच राहिल्या नाही. ठीक आहे, मसाडा दुधासाठी ठीक आहे लागतात, असू द्या, मसाडा पाळू नका असं मला म्हणायचं नाही. पण गाय पाळणं बंद झालं आहे. भगवान श्रीकृष्ण भागवतात सांगतात की जो गायीचं पालन करतो, ज्यांनी गायी सांभाळ्यात लहानपणी, त्याला मी मुक्ती देतो. नाथ महाराजांनी भागवतात शब्द दिला आहेत. भगवान कृष्ण बोलत आहेत भागवतात की ज्यांनी बालपणी गायी सांभाळल्यात, गायीला चारले, जो गुराखी आहे त्यांनी माझी सेवा केली. देवाला गाय आणि गीता अतिशय प्रिय आहे. गाय गीता गोपी, गाय देवाला अतिशय प्रिय आहे. ज्यांनी गाय सांभाळली, गाय चारली, जो गुराखी आहे तो मला अतिप्रिय आहे, त्याला मी मोक्ष देतो.
हे भागवतात बोलत आहेत भगवान कृष्ण. तुमच्या आमच्या दावणीला गाय असावी. तुमच्या संसारात कृष्ण राबतो, तुम्हाला कृष्ण बरकत देतो. दावणीला गाय असावी. कृष्ण संसारात राबतो, कृष्ण तुम्हाला बरकत देतो, कृष्ण तुमच्या घरात नांदतो. आणि म्हणून मला आज आवर्जून सांगायचं आहे तुम्हाला की तुमच्या दावणीला गाय असावी. किमान ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याच्या घरी तरी गाय असावी. 10% लोकांकडे गाई आहेत, 90% लोकांकडे गाईच राहिल्या नाहीत. एखादी मसाडा आहे पण गाय राहिली नाही. देवाला गाय प्रिय आहे. आणि मग तुकोबारा इथं आवर्जून सांगतायत की भूतदया गायी पशुचे पालन. गाय पाळा. गाय कधी विकू नका. खाटकाला तर नाही पण कोणालाच विकू नका. गाय दावणीला मरू द्या. गाय दावणीला मरू द्या. तुकोबारा बोलतात एका अभंगातून, कन्या गौ करी कथेचा विक्रा, चांडाळ तो खरा तेने न्याय. ऐका चरण तुकोबारायचं. कन्या गौ करी कथेचा विक्रा, चांडाळ तो खरा तेने न्याय. जो कन्या विकतो अर्थात मुलीचा हुंडा घेतो तो चांडाळ असतो. जो हरिकथा विकतो अर्थात कीर्तन प्रवचन करून पैसे घेतो तो चांडाळ असतो. आणि जो गाय विकतो तोही चांडाळ असतो, तो पापी असतो. आपली मुलगी विकणारा अर्थात मुलीचा हुंडा घेणारा, गाय विकणारा आणि कथा विकणारा हे तिन्ही माणसं नरकाला जातात. हो, कन्या गौ करी कथेचा विक्रा, चांडाळ तो खरा तेने न्याय. गाय विकू नका. गाय दावणीला मरू द्या. गाय विकू नका. खाटकाला तर नाहीच पण कुणालाच विकू नका. गाय दान करा पण विकू नका. गाय पाळा, देव प्रसन्न होईल, देव घरात नांदेल, बरकत देईल, मुक्ती देईल. गाय विकू नका, दावणीला मरू द्या. गायीसोबत इतरही प्राणी पाळा. म्हशी पाळा, बैल पाळा. गोधन संपले हो, जनावरं संपली आहेत. हे खरं धन आहे. हो, गोधन हे खरं धन आहे. पण आता जनावरं लोक पाळणाच गेलेत. नुसते ट्रॅक्टर आलेत. काही दिवसांनी ट्रॅक्टरचाच पोळा काढावा लागेल. बैल राहिलं नाही, गाई नाही, म्हशी नाही, नुसते ट्रॅक्टर झालेत. आणि देवाला तर गायी आवडतात. गायी पाळा. गायी पाळाल, गायीची सेवा कराल, उत्तम यवनीला जाल. तुकोबारायचा शब्द आहे. हां, भूतदया गायी पशुचे पालन, तानेल्या जीवन वना माझी. वनामध्ये पानपोई काढा. एखादा मोठा असा टब ठेवा. तुम्ही नेऊन त्यात पाणी टाका. तिथं पाखराला, वन्य प्राण्याला पाणी मिळेल, त्यांची सेवा होईल, उत्तम गतीला जाल. आणि म्हणून तुकोबारा म्हणतात की भूतदया गायी पशुचे पालन, तानेल्या जीवन वना माझी. याच्या पुढच्या चरणात तुकोबारा बोलतात, 5व्या चरणात, की शांतीरूपे नवे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलाचे. तुम्ही शांत वागा. कुणाला त्रास देऊ नका. कुणाचं वाईट चिंतू नका. कुणाचं वाईट करू नका. हां, यांनी काय होईल? तुमच्या वडिलाचं महत्त्व वाढेल, तुमच्या बापाचं नाव निघेल आणि तुम्हाला ऊर्ध्व गती मिळेल, उत्तम यवनीलाही जाल. आणि मग तुकोबारांनी पहिल्या चरणात सांगितलं की जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. की उत्तम व्यवहारानं धन मिळवा आणि उदार अंतकरणानं खर्च करा, अर्थात सात्विक दान करा. तुम्हाला जनोलोक, तपोलोक, महिरलोक, ब्रह्मलोक, कैलास, वैकुंठ, स्वर्ग या सगळ्या यवनी मिळतील. पण या उदार अंतकरणानं दान केलं, सात्विक दान केलं, उदास विचारे वेच केलं, तुम्हाला ऊर्ध्वगती तर मिळतीलच, जनोलोक, तपोलोक, महिरलोक मिळतीलच. पण त्याला सपोर्ट म्हणून तुम्ही इतर काही गोष्टी केल्या तर अजून पटकन तुम्हाला वरच्या उत्तम योनी मिळतील. तर त्या कोणत्या गोष्टी करा? परोपकार करा, परनिंदा करू नका, परस्त्रीपासून दूर राहा, त्यांना आई बहिणी समजा, भूतदया करा, गायी पाळा, जनावरं पाळा, तानेलेला पाणी पाजवा, वनामध्ये वन्य प्राण्यासाठी पाणी आणि अन्नाची सोय करा, शांत राहा, कोणाचा तिटकारा करू नका, कोणाचं वाईट करू नका, वाईट चिंतू नका. फायदा काय? तर तुम्हाला उत्तम गती मिळेल, वरच्या विनेला जाल आणि तुमच्या वडिलाचंही नाव निघेल. आणि मग शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. या सगळ्या गोष्टी गृहस्थ आश्रमीने कराव्यात. आम्ही गृहस्थ आश्रमी आहेत आणि तुकोबारायने आम्हाला बंधन घातले की अभंगात जेवढ्या गोष्टी सांगितल्यात आणि जी मी आता वर्णिल्या या सगळ्या गृहस्थ आश्रमीने कराव्यात. आम्ही गृहस्थ आश्रमी आहोत. या सगळ्या गोष्टी करणं आपलं कर्तव्य आहे. हां, काय कर्तव्य आमचं? उत्तम व्यवहारानं धन जोडा, उदार अंतकरणानं खर्च करा, अर्थात सात्विक दान करा, परोपकार करा, परनिंदा करू नका, परस्त्रीपासून दूर राहा, त्यांना आई बहिणी समजा, भूतदया करा, गाईचं पालन करा, जनावरं पाळा, वनात जे ताणलेले पक्षी असतील त्यासाठी पाण्याची सोय करा, शांत राहा, कुणाचं वाईट चिंतू नका.
या सगळ्या गोष्टी गृहस्थ आश्रमीने कराव्यात. आणि हे सगळं केलं तर फायदा काय होतो? तुमच्या वडिलाचं नाव निघतं हां, आणि याशिवाय तुम्हाला उत्तम अशी गती लाभते. अर्थात तुम्ही स्वर्गाला जाता. हां, जनलोक, तपलोक, महिरलोक, ब्रह्मलोक, कैलास, वैकुंठ अशा योनीला जाता, उत्तम जीवखानी भोगता. आणि शेवटी यातून तुम्हाला एक ना एक दिवस वैराग्यही प्राप्त होतं आणि तुम्हाला मोक्षही लाभतो. आणि म्हणून तुकोबाराय बोलतायत की तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपदबळ वैराग्याचे. विठोबा रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई. झालेली सेवा यथामती पांडुरंगाच्या आणि तुकोबाराच्या शरणी अर्पण करू. आणि तुकोबारायांनी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही आम्ही गृहस्थाश्रमी माणसानं ध्यानात ठेवाव्यात. अतिशय महत्त्वाचा अभंग आहे. जीवनाचं सोनं करायचं आहे, जीवनाचं कल्याण करायचं आहे. तर तुकोबारा इशारा करतायत की उत्तम व्यवहारानं धन मिळवा आणि उदार अंतकरणानं खर्च करा, अर्थात सात्विक दान करा. सोबत परोपकार करा, परनिंदा करू नका, परस्त्रीपासून दूर राहा, त्यांना माया बहिणी समजा, भूतदया करा, गायी इतर प्राण्याचे पालन करा, ताणलेलं पाणी पाजा, भुकेलेलं अन्न द्या, कुणाची निंदा करू नका, वाईट वागू नका, सतत चांगलं करा, चांगलं चिंता. ही सगळ्या गोष्टी गृहस्थाश्रमीने कराव्यात. यातून फायदा काय होतो? तर भविष्यात त्याला वैराग्यही मिळतं, वैराग्याने मोक्षही मिळतो आणि सध्या त्याला उत्तम गती मिळतात. तो स्वर्गलोक, जनलोक, तपलोक, महिरलोक, ब्रह्मलोक, कैलास, वैकुंठ अशा ठिकाणी जातो. त्याच्या जीवनाचं कल्याण होतं. आणि म्हणून महाराज म्हणतात की उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. गृहस्थाश्रमी असं वागावं आणि आपलं कल्याण करून घ्यावं. आणि गृहस्थाश्रमीचं कल्याण होतं असं वागलं तर. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.